नमस्कार, एल्गार न्यूजमध्ये आपले स्वागत. आरगमध्ये रस्ता बनला, मृत्यूचा सापळा. आरगमधील खंडोबा रस्ता ते लोकरे वस्ती अंदाजे 1.5 किलोमीटर असणारा हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याचा वापर करणारे 200 ते 250 लोकांची कुटुंबे आहेत. आरग ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 1 मधील ग्रामपंचायतीकडे नोंद असलेला हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. अनेक वेळा ग्रामपंचायत व संबंधित सदस्यांकडे पाठपुरावा करूनही हा रस्ता दुर्लक्षित राहिला आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शाळेची मुलं शाळेपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. आजारी माणसे, महिला, वयोवृद्ध यांना कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने अतितातडीने लक्ष घालून मुरुमीकरण करावे असे येथील नागरिकांचे मत आहे. नमस्ते, मी नामदेव धनराम तांदवडे 1 नंबर वार्डामधला एक सदस्य, म्हणजे एक कार्यकर्ता, साधा माणूस, शेतकरी माणूस. माझ्या घरला जायला यायला रस्त्याने या ग्रामपंचायतीनं 65 वर्ष झाले एवढं मोठं काम केले की आम्हाला ही दुर्बुद्धी दिली. आमची पोराबाळांचं नुकसान व्हाले. तुम्ही सगळ्यांनी विचार करून काहीतरी निर्णय घ्या. करतो म्हणतात. आमचं वांदे सांगत होते, वांदे मिटलेलं आहे. तरी पण आता रस्त्याची अवस्था नाही. माझ्या आईला कोरोना झालता, आता सिरियस आहे. तिला मी कसं माहिती ही व्यवस्था करावी एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि माझी फळापट्टी, पाणीपट्टी सगळं भरलं, दिवापट्टी आहे, सगळं भरलेलं आहे. तुम्ही ग्रामपंचायत कधी पण बघा, काय अडचण नाही. 400 लोकांची वस्ती आहे. तांदवडे, लोकरे, माळी, पाटील, इथं सगळी एवढी माणसं राहतात. त्यांच्या काय अवस्था आहे ह्या बघा आणि ह्याच्यावर न्याय घ्या. रात्री तुम्ही अविश्वास ठराव आणू शकताय. रात्री 33 कोटीचं काम करू शकतो पालकमंत्री आमचा. खरं या रस्त्याकडे बघू शकत नाही. राजकारण तुमचं गेलं गांडी आहेत. आम्ही जगायची व्यवस्था द्या. हे आदमबुवा, हे सरपंच, हे सगळे जण येऊन जातात तिथं. खरं ह्याचं काम का करत नाही ह्याचं उत्तर द्या आणि उद्याच्या उद्या काहीतरी निर्णय द्या, नाहीतर अन्यथा मी आत्मदहन करीन. ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला होता काय? ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करून 2 महिने झाले सांगायला, टाकतो, आज टाकतो, उद्या टाकतो, परवा दिवशी टाकतो. माझ्या आईला काय झालं तर कोण जबाबदार आहे? शाळेच्या पोरांचं काय काय अवस्था? शाळेचे पोरं गिरी नाहीत आणि जात नाहीत. ही आदिवासी आमची अवस्था आहे. हे प्रशासनाला लक्ष नाही, प्रशासन बघत नाही. आणि ग्रामपंचायत सदस्य आम्ही निवडून दिले, आम्ही झक मारले या सगळ्यांना. आणि हे ग्रामपंचायत नको आहे आम्हाला काही नको. आमचा रस्ता करा. बारकी मुलं या रस्त्याने जाऊ शकत नाही या पावसामुळं. आणि या रस्त्याची कोण नोंद घेणं झाले. आणि आम्ही किती बोललो तर हे ग्रामपंचायत काय आमच्याकडे लक्ष देणं झाले. नमस्ते, हा मंगसुरी रस्ता ते लोकरीमाळा रस्ता, या रस्त्यावरून आम्हाला जायला यायला येत नाही. आणि शाळेच्या पोरांना तर अजिबात जायला यायला येत नाही. म्हणून पोरं तर जवळजवळ 8-15 दिवस झालं घरीच आहेत पोरं. अशा रस्त्याला जाऊन पोरांचं तर हाल एवढं होतंय की पोरं रस्त्यानं जाताना पडतात आणि सगळं परत आणि घरी येतात. आणि इथून दूध वगैरे न्यायला गवळी पण येऊ शकत नाहीत. त्यामुळे हा रस्ता एवढा चिखल वगैरे झाले या रस्त्याला. अरे ग्रामपंचायतला आम्ही भरपूर वेळा सांगितलं की हा रस्ता करून घ्या, रस्ता करून घ्या. ग्रामपंचायतवाले रोज येतात, हा टाकून देतात, करतो म्हणून जातात. कारण तिने काही अजूनपर्यंत काही दखल घेतली नाही रस्त्याची. किती नंबर वार्ड आहे? 1 नंबर वार्ड आहे. कोण आहे वार्डात तुमच्या? आदमबुवा, डांगे आणि कांबळे. पण कोणी या रस्त्याची दखल अजिबात घेतली नाही. माझ्या घरी पेशंट आहे आणि पेशंटला काहीतरी झालं तरी या रस्त्यातून कसं न्यायचं असं प्रश्न पडलेत भरपूर. तरी आमदार साहेब, पालकमंत्री यांनी लक्ष देऊन 33 कोटी रुपये खर्च करू शकतात. जरा गावासाठी 33 कोटी रुपये मंजूर झाले होते. पण या रस्त्यासाठी 1 रुपया तर काही खर्च केलेला नाही. भाजीपाल्याची अवस्था कशी काय न्यायची? भाजीपाला ते न्यायचं नाही तर रस्त्याला सरळ गाडी 2 व्हीलर जात नाही, गाडी कुठलीच येत नाही. भाजीपाला न्यायचं तर नुकसान आहे. शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालंय ना, सगळं भाजीपाला ते कुजून चाललेला आहे आमचा. सिरियस पेशंटला जर दवाखान्यात न्यायचं तर कुठलं काय सिरियस पेशंट दवाखान्याला न्यायच्या आधी जिथं मरून जाईल. सिरियस पेशंट मेलच एक दवाखान्याला न्यायच्या आधी जिथं परवा. कुठलं दवाखान्याला यात गाडीतच जात नाही, काय नाही. आणि कसं जाणार सिरियस पेशंट? उचलून पण न्यायला येत नाही सिरियस पेशंटला इथून. तरी सुद्धा हे लोक काय आरोग्यासाठी 33 कोटी रुपये खर्च केल्यात. 33 कोटी रुपये खर्च केल्यात. पण इथं काय आमच्या इकडे 1 रुपया खर्च झालेला नाही अजून पण. आणि आज करतो, उद्या करतो, नुसता एवढं सांगत आहेत. राजकारण चालू आहे. राजकारणच चालू आहे यांचं. काय रस्त्याची अवस्था? रस्त्याची अवस्था काय पंचाकडे गेलं तरी पंच काय लक्ष देणार.
हाय असं गाडी चालत पोरं शाळा जायला येणं. रोज गाडीवरून जाताना त्यानं सगळं अडचणच आहे. होय सगळे अडचणच आहे. दूध वगैरे नेताना दूध काय आता जबरदस्त आहे पाहिजे तसंच. ग्रामपंचायतीकडे मागणी केलता का मुरमी करण्याची? हो केले की मागणी केली सगळं झालंय. काय उत्तर आलं तिकडनं? का 4 दिवसात टाकतो 8 दिवसात टाकतो झाला तर त्याला 6 महिने वरच होत आलं. असं करून टोलवाटोलवी चालल्या. हा टोलवाटोली चालल्या. मग आता तरी सुद्धा टाकलं नसलं तुम्ही काय करायचं? ग्रामपंचायत सदस्य राहिला काय आता ग्रामपंचायत टाकतो म्हटलं तर नाही जायचं. मी काय पदावर राहू नये. सोडू देत सोडून द्या काय करायचं.